जेव्हा तुम्ही ट्रायम्फ किंवा रॉनिन चालवता, ट्रायम्फची स्पीड T4 झाली, स्पीड 400 झाली, तर त्यांना असं वाटतं की आपल्यात पॉवर कमी आहे, पण पॉवर तशी नाही, टॉर्क कमी आहे. टॉर्क कंपनी थोडा वाढवायला पाहिजे होता नवीन अपग्रेड मध्ये. पण इंजिन हिटिंग नॉर्मल हंटर मध्ये होतं, नॉर्मल नाही बऱ्यापैकी होतं, पण Hey, all work, no pleasure. I ain't here to make friends, big stepper. Hey, bad guy, Heath Ledger. Ready for whatever, I'll be front and center. Don't fly too close to the sun, your body chopped up by propellers. Came in arrogant, but left out in a stretcher. The comparison, y'all know y'all couldn't replicate it. Chilling in the desert. वेलकम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बघणार आहोत हंटर 350चा ओनरशिप रिव्ह्यू. हे माझं जे मॉडेल आहे 2024 मॉडेल आहे, ज्या की आता हंटरने नवीन 2025 मॉडेल अपडेट केलेलं आहे. तर काय असणार आहे आपले प्रोज आणि काय असणार आहे कॉन्स हे आपण या व्हिडिओत जाणून घेऊया. आणि चला सुरुवात करूया व्हिडिओला. फर्स्ट, बाईकचा जो आहे परफॉर्मन्स हा बाईकचा खूप चांगला आहे. म्हणजे ट्रॅफिकमध्ये पण आहे ना, तुम्हाला एक वेल आणि अशी कॉम्पॅक्ट फील होईल बाईक, की अशी हेवी नाही होणार जशी नॉर्मल रॉयल एनफील्ड वाटते की खूप हेवी बाईक आहे, अशा प्रकारचं आपलं जाणवणार नाही तुम्हाला काही. आणि विचार केला तर हायवेवर सुद्धा बाईक अशी एकदम लाईटवेट पण जाणवत नाही. हायवेवर पण प्रॉपर अशी तुम्हाला एक सॉलिड बिल्ड क्वालिटी असल्यासारखं, म्हणजे एकदम सॉलिड काहीतरी चालवतं असं वाटणार. हायवेला आपण बघितलं, शेजारून ट्रक जरी गेला तरी काही प्रॉब्लेम येत नाही, गाडी वायबल होत नाही, काही होत नाही, हँडल वायबल होतं, असं कुठल्याही प्रकारचा त्यात एक इश्यू जाणवत नाही. त्यामुळं हायवेसाठी आणि टुरिंगसाठी पण गाडी बेस्ट आहे. ट्रॅफिकमध्ये सुद्धा तुम्हाला खूप लिथल आहे बाईक, तुम्ही ट्रॅफिकमधून पण घालू शकता. कारण की हा माझा जो रिव्ह्यू आहे हा सांगायचं झालं तर हा खूप, म्हणजे मी ही बाईक डेली यूज करतो. आणि पुण्यामध्ये तुम्हाला तर माहिती ट्रॅफिक कसं आहे, आणि त्या ट्रॅफिकमध्ये मला ही बाईक खूप चांगली वाटते आणि जास्त हेवी पण नाही. रॉयल एनफील्डची सगळ्यात म्हणजे कमी वजन असणारी गाडी, हिचं वजन खूप कमी आहे, 180-185च्या दरम्यान व्हॅरी होतं वजन. आणि गाडीचं जे हाईट आहे ती खूप, म्हणजे आय थिंक मला वाटतं की खूप व्यवस्थित हाईट आहे, कमी पण नाही आणि जास्त पण नाही. म्हणजे एखादं कोणी असेल जे 5.5 हाईट जरी असेल तरी त्यासाठी ओके गाडी आहे. माझी हाईट आहे 5.8 समथिंग, सो मला ही ओके वाटते, कॉम्पॅक्ट वाटते मला. कारण आणि माझा गाडी घेण्याचा उद्देश असा होता की मला कमी हाईटची गाडी पाहिजे होती आणि रॉयल एनफील्डच पाहिजे होती. आणि मला गाडी अशी पाहिजे होती की ज्यात म्हणजे नाही का असं वाटणार नाही की ती रॉयल एनफील्डचीच बाईक आहे. मला थोडा रॉयल एनफील्डचा, पण रॉयल एनफील्ड नव्हते पाहिजे. नेक्स्ट बघूया आपण इंजिनचं जर सांगायचं झालं तर इंजिनमध्ये ते खूप म्हणजे क्लासिक इंजिन आहे, पण खूप रिफाईन केलेलं आहे. व्हायब्रेशन 100 नंतर व्हायब्रेशन जाणवतात तुम्हाला. मिरर आणि स्पीडोमीटर व्हायब्रेट होताना दिसेल जेव्हा तुम्ही एकदम 100च्या पुढे जाता तेव्हा. त्याच्यापेक्षा खाली तुम्हाला व्हायब्रेशन जाणवणार नाही. पुढे येऊन बघितलं आपण सस्पेन्शन गाडीचं जे आहे सस्पेन्शन ते खूप स्टीप आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की अरे मी का सस्पेन्शन, पण हंटरने 2025 मध्ये रॉयल एनफील्डने त्यात अपडेट केलेले आहे. सो जे नवीन हंटर आहे त्यात सस्पेन्शन अपग्रेड आहेत आणि ते चांगले आहेत. दुसरं सांगायचं झालं, हेडलाईट सुद्धा कंपनीने अपडेट केलेली आहेत. LED हेडलाईट आहेत आता जे आहेत ते हॅलोजन हेडलाईट येतात. बाकी सांगायचं झालं तर एक्झॉस्ट साऊंड सुद्धा खूप व्यवस्थित आहे. एक्झॉस्ट साऊंड मध्ये पण काही प्रॉब्लेम नाहीये, व्यवस्थित एक्झॉस्ट आहे. हाईट सांगायचं झालं तर हाईट मला अशी काही कमतरता जाणवली नाही हाईट मध्ये. इफ तुम्ही जर एखादा मोठा स्पीड ब्रेकर आला तर त्याच्यावरून एकदा स्पीडने घेऊन गेला तर प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला. गाडी खालून जे सम गाईड आहे ते टच होऊ शकतं, बाकी असा काही प्रॉब्लेम होणार नाही. जर स्लो नेली तर काहीच प्रॉब्लेम नाही, तुमचं टच पण होणार नाही. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता जो क्लचचा, की क्लच दाबल्यानंतर असं होतं की क्लच खूप हार्ड जाणवत होता, पण तो पण कंपनीने अपग्रेड करून स्लिप असिस्टंट क्लच दिलेला आहे, जो तुम्हाला आता लाईट वेट वाटणार आहे. आणि क्लच जो जुना हंटरचा जो क्लच आहे जो तुम्हाला वाटायचा की हार्ड आहे, पण इफ तुम्ही कंटिन्यू राईड करत गेला, एकदा तुम्हाला सवय झाली तर तो पण
हार्ड जाणवणार नाही. आणि दुसरं बघायचं झालं तर मायलेज. ट्रॅफिकमध्ये मायलेज तुम्हाला 30 आणि 33च्या दरम्यान गाडीचं मायलेज मिळू शकतं. पण इफ तुम्ही हायवेवर गाडी चालवत असाल तर तुम्हाला अराउंड 35च्या पुढं आणि 39 पर्यंत मला ॲव्हरेज भेटलेलं आहे. सो तुम्हाला ॲव्हरेज आणि पण चांगलं आहे बाईकचं. ही बाईक जेव्हा तुम्ही चालवता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की ह्या बाईकपेक्षा पॉवरफुल नाही. पण कम्पॅरेटिव्हली जेव्हा तुम्ही ट्रायम्फ किंवा रॉनिन चालवता, ट्रायम्फची स्पीड T4 झाली, स्पीड 400 झाली, तर त्यांना असं वाटतं की आपल्यात पॉवर कमी आहे. पण पॉवर तशी नाही, टॉर्क कमी आहे. टॉर्क कंपनीने थोडा वाढवायला पाहिजे होता नवीन अपग्रेडमध्ये, पण टॉर्क तेवढाच ठेवलेला आहे. सो तुम्हाला असं इफ तुम्ही जसं की तुम्ही जर पहिल्यांदा हंटर चालवणार असाल तर तुम्हाला प्रॉब्लेम जाणवणार नाही की पॉवर कमी आहे किंवा पॉवर खूपच जास्त आहे. तुम्हाला मीडियम साईजला वाटेल की हा ओके पॉवर आहे. पण जर तुम्ही ट्रायम्फ किंवा रॉनिन चालवले तर तुम्हाला तसं वाटेल की अरे आपल्याच्यात पण थोडा टॉर्क आणि हे जास्त द्यायला पाहिजे होतं. बाकी मेजर असा पॉवरमध्ये काही इश्यू नाही. अजून एक गोष्ट अशी की इंजिन हिटिंग नॉर्मल हंटरमध्ये होतं. नॉर्मल नाही, बऱ्यापैकी होतं, पण त्याचा असं मेजर असा काय हे नाही, इम्पॅक्ट नाही होत. फक्त हिटिंग होतं कारण की 350 cc इंजिन आहे आणि एअर कूल्ड आहे. बाकीच्या जे कॉम्पोनंट्स आहेत जे मेजर 350 मध्ये असं कॉम्पोनंट कोण नाही, पण बाकीचे जे ट्रायम्फ आणि TVS झालं तर ते एअर कूल्ड इंजिन नाही देत, लिक्विड कूल्ड देतात आणि याला एअर कूल्ड देतात. त्यामुळे तुम्हाला ट्रॅफिकमध्ये जाणवेल की आपण इंजिन हिट होते, पायाला जाणवतात इंजिन हिट होते. पण हायवेवर जेव्हा तुम्ही टूर करता तेव्हा तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. आणि मेजर पण ट्रॅफिकमध्ये असा काही पार्ट नाही आहे. आणि ओव्हरऑल सांगायचं झालं की तुम्ही 2025 पण मॉडेल घ्यायचं की नाही, तर मी म्हणेल जर तुम्हाला रॉयल एनफिल्डच पाहिजे असेल आणि रॉयल एनफिल्डमध्ये एक असं व्हेरियंट जे आहे की वेगळं आहे, काहीतरी रॉयल एनफिल्ड वेगळं ट्राय केलं यात, तर तुम्हाला हे जे हंटर आहे ना ते तुमच्यासाठी बेस्ट राहील. लाईट वेट पण आहे, सो तुम्हाला असं मेजर असं काही जाणवणार नाही. पुढची गोष्ट अशी की सिटिंग जे आहे जे खूप म्हणजे आपण म्हणायचं झालं तर सिटिंग मध्ये तुम्ही बसतात जेव्हा हँगवेल जो आहे हा प्रॉपर असेल. जेव्हा तुम्ही लॉंग टूर करतात किंवा लॉंग राईडला जर असतात, हायवेवर टूर करत असतात, तर तुम्हाला सगळा लोड याच्यावर होतो. सो तुम्हाला थोड्या किलोमीटर्स नंतर ब्रेक घेणं गरजेचं राहणार आहे. बाकी बाईक मध्ये असा मेजर काय इश्यू नाही. बाकी ऑल गुड बाईक आणि गुड एस्थेटिक, लुक्स पण चांगले आहेत. लुक्स म्हणजे रोड प्राइस पण बाईकचे चांगले. लोक विचारतात की बाईक कुठली आहे, म्हणजे ऑलरेडी दिलेलं असतं पण ज्यांना माहित नसतं की बाईक कुठली. रॉयल एनफिल्ड मोस्टली सगळ्यांना रॉयल एनफिल्ड म्हणजे बुलेटच वाटते. सो त्यांच्यासाठी पण ते विचारतात की कुठली बाईक आहे. सो आणि लोक बघतात सिग्नलवर. सो ऑल ओव्हर बघायचं झालं तर बाईक इज गुड. तुम्ही पण घेऊ शकता, काही असा मेजर इश्यू नाही जर तुम्हाला. आणि बजेटनुसार पण ही म्हणजे 2,10,000 पर्यंतचं सगळं फायनल ॲक्सेसरीज ते बसून 2,10,000 मध्ये बेस्ट कॉम्बो आहे. हा होता आपला सगळा ओव्हरऑल हंटर 350चा ओनरशिप रिव्ह्यू. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओ जर तुम्हाला ट्रायम्फ T4ची पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा आणि 500 सबस्क्राईब नंतर आपण तो व्हिडिओ नक्की आणू. तोपर्यंत गुड बाय, टाटा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.